नर्मदे यार या ठिकाणी करोना धाम आश्रमवरून आहे ना आम्ही आहे ना आता आहे ना बुधनीकडे चाललेलो आहे. आणि हा असा हवे जरा आहे ना खराब असल्यामुळं म्हणजे काम चालू आहे हवेचंच काम चालू आहे. आणि आज भरपूर थंडी असल्यामुळं थोडंसं सकाळी लेट झालो आहे. आज लेट म्हणजे तरी पण आहे ना 6:30 वाजले या ठिकाणी. आणि हा असा रोड आहे आणि आपल्याला बुधनी या ठिकाणी आपल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर अलीकडे थांबलेलो आणि तिथून बुधनी आहे. आज आपलं 30 किलोमीटर ते 35 किलोमीटरपर्यंत रनिंग आहे. नर्मदे 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 यार. तर या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना हा जो मार्ग आहे ना हा जो आहे ना बुधनी या ठिकाणी आपण चाललेलो आहे. बुधनी आपल्याला 3 किलोमीटर अंतरावरती राहिलेलं आहे. इथं वर्धमान फूड्स एक कंपनी आहे. ह्या कंपनी आणि आपला हा जो हायवे आहे ना हा इंदोर भोपाळ हा हायवे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी आपण बुधनी या ठिकाणी इथे आहे ना एक ना बुधनी या आपल्या नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. या मार्गावरती आहे ना आपल्याला आहे ना राम जानकी मंदिर आहे आणि करुणा धाम आश्रम आहे, राजपूत धाम आश्रम आहे आपल्याला या ठिकाणी. आणि आपण जर बुधनी पास करून गेल्याच्या नंतर आपल्याला एक नदी संगम आहे आणि राजापूर आहे नदी संगम आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपला हवे आपल्याला आहे ना भोपाळ इंदोर हवे हा या साईडने येतो. इंदोर रोड आहे आणि हा भोपाळ आहे या ठिकाणी. आणि हा जो ब्रिज आहे ना याच्या हा ट्रेनचा ब्रिज आहे. ट्रेन आहे याच्या खालून ट्रेन जाते या ठिकाणी. आणि आपण ट्रेनच्या ब्रिजच्या वरून चाललेलो आहे. आपली जी नर्मदा परिक्रमा मार्ग आहे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना बुधनी या ठिकाणावरून आहे ना आपल्याला जर्जापूर पण येतं. आणि आहे ना त्या ठिकाणी आपण याला आहे ना जर्जापूरमध्ये आहे ना एक आहे ना शिवपार्वतीचं मंदिर आहे जर्जापूर. आणि आपल्याला हे जर्जापूर म्हणजे आपण आहे ना 1-2 गावं सोडून डायरेक्ट बुद्री गावांना पण जाऊ शकतो. या ठिकाणावरून आपण जर पाहिलं ना हा बुधनीवरून आपण आहे ना बुद्री गावांना पण जाऊ शकतो. आपल्याला इथून बुद्री गावान 12-1 किलोमीटर अंतर आहे या ठिकाणावरून. नर्मदे या ठिकाणी आहे ना आपण बुधनी गावामध्ये आलो ना इथे आहे ना आपल्याला आहे भारत सरकारचे मशिनरी परीक्षेशन हा येव परीक्षेशन संस्था ही जी संस्था आहे हा मोठी संस्था. नर्मदे यार या ठिकाणी आपण जो रोडवरती चाललो आहे ना हा भोपाळला पण जातो आपल्याला. आणि बांद्रावन आपल्याला आहे ना राईटला आपल्याला जो मार्ग आहे ना परिक्रमा मार्ग हा बांद्रावन आहे. आणि एक आहे ना लेफ्ट साईडला गेलं का भोपाळला जातो. आणि ह्याच ठिकाणी जो आपण चाललो आहे ना ह्याच ठिकाणी आपल्याला आहे ना इंडियामधली सगळ्यात मोठी जी संस्था आहे ना म्हणजे जी आपल्या ज्या कृषीमधली जी कृषी म्हणजे शेतामधली जी आहे ना जी प्रशिक्षण केंद्र पण आहे हे केंद्रीय कृषी मशिनरी म्हणजे ज्या मशीन तयार होतात ना त्या ह्या ठिकाणी आहे ना पूर्ण आहे ना ज्याची आहे ना ह्या ठिकाणी जी मशीन तयार झाली ना इथं त्याचं लायसन आणि ह्या ठिकाणावरूनच सगळं बुधनी म्हणजे मध्य प्रदेशमधूनच सगळं जातं. आणि मध्य प्रदेशमध्ये आहे ना सगळ्यात मोठी जी शेतकऱ्यांची जी आपण मशिनरीची जी संस्था म्हणलं नाही सगळ्यात मोठी संस्था आहे त्या सर्व ही गव्हर्नमेंटची संस्था आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना हा जो ब्रिज दिसतो ना याच्यावरून आहे ना तिकडे गेल्या भोपाळला जातो. आणि या ठिकाणी आपल्याला बुधनी आपण ह्या मार्गे आलेलो आहे. आणि आपल्याला आता भद्राबान या ठिकाणी राईट मारल्याच्या नंतर हे आपल्याला भद्राबान नर्मदे आपण आहे ना आता बुधनीवरून आहे ना पुढं हवेला आलो आहे. हवेला आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एक ब्रिज लागला. ब्रिज क्रॉस करून आल्याच्यानंतर हा भोपाळ जो आपण त्या साईडला जर चालतो तो भोपाळ हवे. आणि इकडे आपण चाललेलो तर आहे ना आपल्याला रायपूर आहे हा जबलपूर या ठिकाणी जो हवे जातो ना हा जबलपूर या ठिकाणी जातो. आणि आपण आहे ना जो भोपाळ रोडला आहे भोपाळ रोड आहे हा हवे नव्हता. आणि आपली आहे ना हिची परिक्रमा हवे मार्गे आहे आता. कारण या मध्य प्रदेशमध्ये MP उत्तर तट त्या तटाने सुद्धा आपण आहे ना काही आपली परिक्रमा आहे ना या हवेने चालते. आणि आपण आहे ना
तर ह्या ठिकाणी आहे ना एक 12 किलोमीटर अंतर आहे. 12 किलोमीटर अंतर आपल्याला नर्मदा तट आहे. आपण आता हे नर्मदा तटाने जे आपण मैया आपल्यापासून आहे ना एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती आहे आणि बॅकवॉटर आहे ना पाणी असल्यामुळे आहे ना तिथे आपल्याला या मैयाच्या तिच्या ठिकाणी चालता येत नाही. त्यामुळं आपली जी परिक्रमा इकडं हवेने नर्मदे या ठिकाणी बघू शकता. हवे हा कसा स्पीड चालतो. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता आहे ना बडमान भद्रमान आहे त्या ठिकाणी आपण भद्रमान या ठिकाणी जो टोल नाका आहे हवेवरती या टोल नाक्यावरती आपले ते नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे आपला. आणि आपण या सध्या आपलं या ठिकाणी जर टोल नाक्यावरती या ठिकाणी आपण तर बघा आपण या ठिकाणी आता सध्या त्याला एक टोल नाका लागलेला आहे. टोल नाका पार करून आपल्याला बरंच अजून लांब जायचं आहे. आपल्याला जो आश्रम आहे ना जो बुधनीवरून आहे ना 16 ते 17 किलोमीटर आश्रम आहे या ठिकाणी बुधनीवरून. आणि हा आपला हायवे आहे. या हायवेवरून चाललेलो आहे आपण. आणि इथे ह्या साईडला जर पाहिलं तर आपल्याला आहे ना इकडे सर्व डोंगर पहाडी आहे. आणि याच्याच बाजूने इकडे जर राईटला पाहिलं तर इकडे शेती. या ठिकाणी आपण टोल नाक्यावरून चाललो आहे नर्मदे. या ठिकाणी आपण आहे ना बघा हा हवे सोडून द्यायचा ब्रिजचा आणि आपल्याला आहे ना जे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना हा मार्ग आहे. या ठिकाणी नर्मदे आपण जो हायवे आहे ना टोल नाका सोडून आल्याच्यानंतर पुढं आपल्याला ब्रिज लागतो. ब्रिजवरून आपण डाव्या हाताला वळाल्याच्यानंतर हा जो मार्ग आहे आपल्याला सिंगल रोड आहे. आणि हा आपला नर्मदा परिक्रमा तट मार्ग आहे. या ठिकाणी आपल्याला मैया आहे ना एकदम जवळून चालते. आणि या ठिकाणी आपला जो तटमार्ग आहे आपण जे 4 किलोमीटर अंतरावरती आपल्याला आश्रम आहे. आणि तिथून पुढे आपण एक संध्याकाळच्या विश्रांतीसाठी पुढं मार्गस्थ होणार आहे. आणि हा आपला परिक्रमा मार्ग आहे नर्मदे. या ठिकाणी आपण आहे ना आत्ता आपल्याला आहे ना एक 2 ते 3 किलोमीटर या रोडला आश्रम आहे. आपल्याला बुधनीच्या पाठीमागं देवगाव या ठिकाणी होतं. देवगाववरून आहे ना आज आमचं आहे ना जवळजवळ 20 किलोमीटर रनिंग होणार आहे या ठिकाणी. आणि 20 किलोमीटर रनिंगपर्यंत आहे ना आपल्याला देवगाव बुधनीवरून डायरेक्ट आपल्याला आहे ना बांद्राबान या ठिकाणीच आश्रम आहे जो 20 किलोमीटर अंतरापर्यंत देवगाववरून येतो. आणि बुधनीवरून 15 किलोमीटर अंतरावर येतो. आणि मध्ये आपल्याला आश्रम नाही आहे कारण हा हवे या ठिकाणी आपण पाहतो ना हा हवे. आणि हवेवरती आपली जी परिक्रमा आहे ना हवेनी चाललेले हवे सोडून आलेलो आहे आपण जो भोपाळचा. आणि परत आपल्याला दुसरा आहे ना हवे लागलेला आहे तो त्या ठिकाणी आपण परत या दुसऱ्या हवेला हवेचं काम चालू आहे. या ठिकाणी आपण बघतो हा आपला जो मार्ग आहे आपली जी परिक्रमा ह्या मार्गे चाललेली आहे. आणि आपल्याला दोन्ही डोंगरांच्या मधून आपल्याला पलीकडे जायचं आहे या ठिकाणी. आणि दोन्ही डोंगरांच्या मधून पलीकडे गेल्याच्या नंतर आपल्याला भाद्राभान गाव येणार आहे. या ठिकाणी येऊन तिथे एक आश्रम आहे. आणि आपण पाहू शकता आपण जो चालले आपली एक परिक्रमा असं सुंदर असं आनंदमय वातावरणात आहे. नर्मदे हार म्हणत नर्मदे का मतलब नर्मदेचा अर्थ म्हणजे आपल्या एक सुख देणारा आणि आपला जो अहंकार असतो तो मिटवणारा, सुख आणि अहंकार मिटवणारा हा नर्मदे हर आपण बोलतो त्यावेळेस आपला जो अहंकार आणि सुख आणि आनंद आपल्याला भेटतो त्या अर्थामध्ये तो नर्मदे हर याचा अर्थ असा आहे नर्मदे हर. या ठिकाणी आपण बघू शकता हे बांद्राबान आहे ना घाट आहे हा बांद्राबान घाट. आणि आपल्याला याची आहे ना एक बांद्राबान घाट आहे ना हा एक आहे ना या ठिकाणी जर पाहिलं ना आपण तर आहे ना तवा नदी संगम आहे आणि इथे आहे ना
एक आहे ना जे ना आपल्याला जे इथे बघा हे समोरच्या दगडी दिसतात ना, इथं आहे ना पाण्याने आपली नर्मदा मैयाने कसं रूप जे धारण केलं रौद्र रूप, आणि इथं एक दगडी आहे पूर्ण असं तिथपर्यंत जवळजवळ तो तवा नदी संगम आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जर एवढी मोठी आहे ना, 1 ते 1.5-2 किलोमीटरची अशी त्याची रुंदी आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे पाणी दिसतंय ना, हे सर्व शांत असं पाणी आहे. आणि ह्याच ठिकाणी आहे ना, या दगडांमुळे अडलेलं आपली जी मैया चालते ना, इथं त्याची रौद्र रूप धारण आहे आणि सरळ खाली अशी परत शांत शांत होत जाते. आणि या ठिकाणी आहे ना आपल्याला जर पुराणाचं जर पाहिलं नाही तर तवा नदी संगम आहे. आणि इथं एक आहे ना प्राचीन राजा, म्हणजे जो प्राचीन राजा होता त्याला एक नाही ना असं आपले ना बंदर म्हणजे माकडांनी शाप दिला होता. एका माकडांनी शाप दिल्यानंतर तो ह्या शापातून ह्या ठिकाणी मुक्त झाला होता. या ठिकाणी आहे ना तपस्या करून तो मुक्त झाला होता. हे स्थान जे त्या तपस्याचं स्थान आहे. त्या राजाने तपस्या केली, त्या राजाने तपस्या करून तो या ठिकाणी आहे ना त्याचा शाप होता तो मुक्त, त्या शापातून मुक्त झाला. आणि या इथे आहे ना कार्तिकी आणि पौर्णिमेला लई मोठा मेळा भरतो. या ठिकाणी जर पाहिलं ना असं या घाटावरती लई मोठा मेळा भरतो कार्तिक पौर्णिमेला. आणि इथं आहे ना एक तपोभूमी आहे, ऋषींची तपोभूमी आहे. आणि दुसरं या ठिकाणी जर पाहिलं ना तर इथं आहे ना ज्यावेळेस आपण ह्या आहे ना मैयाच्या याच्यातून जर ह्या संगमावरती जर आंघोळ केली ना संगमावरती, तर आपला जो पाप आणि हे आहे ना ते धुवून असं इथे नष्ट होतं. या ठिकाणी आपण संगमावरती आंघोळ केल्याच्यानंतर. आणि आपल्याला भरपूर अशा काही आहे ना बांद्राबांची आहे ना भरपूर काही कहाणी आहे. या ठिकाणी जर पाहिली तर आपण की आपण नर्मदा मैयाच्या तटावरती आहे. नर्मदे या ठिकाणी आपण पाहिलं नाही बांद्राबांचं आहे ना जे महत्त्व आहे ना इथं आहे ना, जे आपली जी आहे ना इथे पाहिलं तर हे संपूर्ण नदी आहे ना बांद्राबांना एवढी इथं जर इकडे जर पाहिलं तर एवढी शांत दिसते. आणि हीच तो आपल्याला जी समोर दिसणार आहे ना 3-4 झाडं एकदम दगडांमध्ये कशी एकदम घट्ट आणि फिट्ट आहे. किती जरी तुम्हाला एक सांगतो ह्या ठिकाणीची जागा आहे ना, तर इथं कितीतरी महाभयंकर पूर येतो. महाभयंकर पुरातसुद्धा ही झाडं थोडीसुद्धा वागते नाही. ही जी इथं आहे ना बांद्राबांच्या ज्या घाटावरती आहे जी झाडं आहे ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही जी झाडं आहे ना एवढी चिकट आहे आणि चिवट आहे ना, ही थोडीसुद्धा वागते नाही या बांद्राबाने. आणि पूर्ण दगडांमध्ये खडकांमध्ये ही झाडं या ठिकाणी पाहिलं तर. आणि आपण या आहे ना हे तवा नदी संगम आहे पलीकडून जर पाहिलं तर तवा नदी संगम आहे. आणि इथं जे आपले आहे ना आंघोळ म्हणजे ह्या संगमात जर हे केलं तर आपलं जे पापातून आपण मुक्त होतो. असं इथे पौराणिक याच्यामध्ये हे आहे नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही नर्मदे हर चाय प्रसादी घेऊन येतं राधे राधेचे मंदिर. आणि चिंचेचं झाड एकदम मोठं आहे. आणि इथं आम्ही चाय प्रसादी घेऊन आम्ही बनेटा या ठिकाणी ना पुढे चाललो. शहागंजवरून आम्ही बनेटा शहागंजवरून आम्हाला नर्मदा मैया तट आहे. किनारा हा बी तट आहे आमच्यापासून खाली आहे ना 100-200-300 मीटरवरतीच मैयाचं आहे. आम्ही आहे ना तट मार्गाचे नर्मदे अरे या ठिकाणी बघा आम्ही तर ना आहे या शहागंजमधून आम्हाला आहे ना बनेटाला जाण्यासाठी आहे ना हे सरळ जर गेलं हे शहागंज आतमध्ये. आता आम्ही त्या ठिकाणावरून येतो नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे आम्हाला आहे ना इकडे आहे ना एक नर्मदा पथ मार्ग आहे ना तो बनेटा या ठिकाणी आहे ना. हा बघ या ठिकाणी आमचा आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आणि सीधी घाट धर्मशाला शहागंज के जीवर मध्य प्रदेश पहुंचने का मार्ग हा जो आमचा आहे ना परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आमचा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी. आणि हे जे आपण शहागंजमध्ये या ठिकाणी नर्मदे हे बघा आपले आहे ना हा जो शहागंज या ठिकाणी आपण आहे. आणि आपला हा बनेठाला जाण्यासाठी हा जो मार्ग आहे शहागंज नर्मदे मार्ग आहे ना या ठिकाणी आपण आहे ना हा जो मार्ग आल्याच्या नंतर आहे आपल्याला आहे ना हाच मार्ग आहे ना उजव्या हाताला वळायचं आहे लगेच. आणि या मार्गे आपल्याला हे बघा या ठिकाणी आणि लगेच डाव्या हाताला जायचं आहे. या चौकातून इथे एक चौक आहे या ठिकाणी नर्मदे. आणि जे बनेटा या मार्गे जायचं आहे आपल्याला. आणि इथून आपल्याला उजव्या हाताला आणि ह्या ठिकाणावरून हा पूर्ण आहे का ते क्रॉस करून पुढे असा आपल्याला हा मार्ग आहे. हे सगळं सोडून द्यायचं आणि सरळ अशा ह्या मार्गे आपल्याला
आपल्या नर्मदा परिक्रमा मार्ग रस्ता. आणि ही जी एक आपली जमीन सोडली ना पलीकडं माई आहे या ठिकाणी आपण नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आत्ता आहे ना आपण आहे ना बनेटा या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपण बनेटा आहे ना आत्ता आहे ना शहागंजवरून आपण आहे ना हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे तटामार्ग आहे ना शहागंजवरून आहे ना जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना असा एक नर्मदा परिक्रमा मार्ग हा बनवलेला आहे या ठिकाणी. आणि हा कितीपर्यंत तटमार्गे असा शिमिटी रोड बनवलेला सर्व म्हणजे गावा मिळून हे आहे ना पंचायतनी बनवलेला हा जो रस्ता आहे ना या रोडमार्गे आपली जी परिक्रमा चालते या ठिकाणी. आणि हे पहा आपण चालतो हे परिक्रमा मार्गे हा. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं ना हे जे इकडनं डोंगर आहे आणि ह्या साईडने जर आपण पाहिलं तर हा एक बनेटा गाव आहे ह्या. आणि त्याच्याच गावाच्या बाजूला आपल्याला नर्मदा मैया आहे किनारा तटमार्गे. आणि आपल्याला जो आश्रम आहे हा तटमार्गे तटापाशी आश्रम आहे हा तट त्या ठिकाणी आश्रमापाशी आत्ता या ठिकाणी जायचं आहे आपल्याला नर्मदे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आता आहे ना हा जो पंचमुखी हनुमान मंदिर बनेटा या ठिकाणी आश्रम आहे. आत्ता आपण बनेटाला आलेलो आहे. आपल्यापासून एक 400 मीटर अंतरावरती आहे ना आश्रम आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपण 400 मीटर ह्याच्यावरती आश्रम आहे आपल्याला. हा जो आपण आश्रमाकडे चाललो आहे नर्मदा मैया तटावरती आश्रम आहे नर्मदे.